महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे। तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे। शेतमालाला भाव नसल्यामुळे व शेतीला लागणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणे आवश्यक आहे। शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी व शर्तीमुळे केवळ बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे व बाकी शेतकरी वर्ग कर्जमाफीपासून वंचित राहत आहे। दिलेली कर्जमाफी ही अतिशय तुटपुंजी स्वरूपाची आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। आजपर्यंत कर्जमाफीचा जो प्रयत्न केला आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, फक्त महापुरुषाचं नाव देणं ही कर्जमाफी होऊ शकत नाही। तर माझं एवढं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले। पहिले रायजर कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज। महात्मा फुलेंनी सुद्धा यासाठी खूप मोठा प्रयत्न केला आहे। आज तुम्ही नाव दिले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकर जे आहेत त्यांनी सुद्धा खूप मोठं काम केले। राजे मल्हारराव होळकर यांनी सुद्धा शेतकऱ्यासाठी काम केले। मग तेच शासनाला माझा प्रश्न आहे आपल्या मार्फत की खरं शासन हे आदर्शाचे राजे आहेत, महापुरुष आहेत, त्यांनी सांगितलेला आदर्श, त्यांनी शेतकऱ्याची घेतलेली काळजी खरंच आपण काळजी घेणार आहेत का? वकील संघटनेचे जे अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी सांगितले की कर्जमुक्ती पाहिजे आम्हाला, म्हणून मी आपल्या निवेदनामार्फत सांगेल की आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे आणि मुक्ती पाहिजे। महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी कर्जमुक्ती योजना काढलेली आहे, तर हिच्यामध्ये काही त्रुटी ठेवलेल्या आहेत। तर वकील संघामार्फत, आमच्या परभणी वकील संघामार्फत शेतकऱ्यांना सर्व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी आज निवेदन दिलं। शेतकऱ्याला 2014 पासून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच दिंडी काढली होती आणि 2014ला सोयाबीनला 7,000 रुपये भाव, कापसाला 10,000 रुपये भाव मिळावा असं त्यांना त्यावेळेसच्या सरकारला निवेदन दिलं होतं। परंतु तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येऊ नये त्यांनी कधी भाव दिला नाही आणि हे भाव न दिल्यामुळं शेतकरी नागावले गेलेले आहेत, शेतकरी विवंचनेत सापडलेले आहेत, आर्थिक संकटात आलेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी जे करत आहेत ती सरसकट करा असं आमचं मागणं आहे। वकील संघाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे। जी महाराष्ट्र शासनानं कर्जमुक्ती योजना सुरू केलेली आहे, कर्जमाफी योजना सुरू केलेली, ती अतिशय त्रोटक स्वरूपाची आहे। सर्व शेतकरी आज हैराण झालेले आहेत। शेतीमालाला भाव नाहीत, पेरण्या नाहीत, पेरणीसाठी पैसा नाही, अशा परिस्थितीत सुद्धा जी शेतकऱ्यांसाठी जी योजना शासनाने राबवलेली आहे ती अतिशय त्रोटक आहे। आमचं वकील संघाचं एकच म्हणणं आहे की सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, कर्जमाफी देऊ नका तर कर्जमुक्त करा, अशा प्रकारचं आज रोजी निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यासाठी आमचा पदाधिकारी आणि वकील संघातले सर्व ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो।